सांगणारे करुणा सागर तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न भारतभूषण सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या त्यागाला प्रथम त्रिवार वंदन करते. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या सभेच्या सन्माननीय अध्यक्षा महाउपासका संरक्षक मीनाताई आंबेडकर त्यांच्या 45 वर्षाच्या धर्मकार्याला त्रिवार वंदन. आज आपण वर्षावत मालिकेच्या माध्यमातून इथे प्रवचन मालिका राबवतात आणि ते मुंबई प्रदेशच्या अंतर्गत आहे आणि त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले मुंबई प्रदेशचे विलाजी खाडे, सरचिटणीस आदरणीय सुरेंद्रजी बेडेकर, कोषाध्यक्ष राजेंद्र सतोडी, क्षेत्रमंत्रीचे व्यवस्थापक आदरणीय प्रदीपजी कांबळे आणि क्षेत्रमंत्रीचे भरते आदरणीय भंते बोधी बोधी यांना देखील माझा पंचांग प्रणाम. तसेच केंद्र, महाराष्ट्र, मुंबई याच्यातून आलेले सर्व पदाधिकारी आणि इथे बौद्धचार्य शिबिरातील बसलेले सर्व माझे धर्मबांधव आणि खास म्हणून आवर्जून हे करते की आमच्या आदरणीय ज्योतिताई तायडे या माझ्याबरोबर मुंबई प्रदेशवर आणि केंद्रावर सुद्धा माझ्या सचिवा म्हणून होत्या आणि त्या इतका वेळात वेळ काढून आला अक्षरशः मला फार आनंद वाटला. आणि त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातून आदरणीय आमच्या पंचशिलाताई तायडे, जयश्रीताई ह्या सुद्धा ठाण्यावरून बरेच पदाधिकारी आहेत. सर्वांनाच माझा मानाचा जय भीम. आपल्याला जो विषय आहे सिगार सुक्त म्हणजे शियालवार, आता हा विषय का देण्यात आला आणि कशासाठी देण्यात आला आपण सर्व जाणकार आहात आणि जाणकार असल्यामुळे आपल्याला ह्या विषयाच्या माध्यमातून पुढे जायचं. कारण आपल्याला माहिती आहे इसवी सन पूर्व 6वे शतक म्हणजे त्यावेळी भारताच्या 16 राज्यात आणि गणतंत्राच्या 10 राज्यात चाललेला जो आहे आपल्या भारताचा म्हणजे नेहमी आपल्या भारताचा उज्ज्वल इतिहास आहे, आदर्श परंपरा आहे. त्या आदर्श परंपरेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर आपल्याला म्हणजे त्यावेळी भगवान बुद्धांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम चालत होते आणि त्यावेळी भगवान तथागत म्हणजे हनुमान पायाने संपूर्ण भारत देशाचे आपण चैत्यभूमीत बसल्यात पाणी घालायची असे नाही करायचं. आणि मग असा आहे सांगताना जेव्हा म्हणजे भगवान तथागतांनी चैत्यभूमीत बसलेले 84,000च्या पटीतून धर्मकार्य केलेलं आहे. आता 84,000 सुक्त, आता सुक्त म्हणजे भगवान तथागताच्या मुखातून गेलेले उद्देश. आता त्याच्यातूनच हा सियार सुक्त हा उद्देश आहे आणि मग आपण त्रिपिटकावर काढली तर त्रिपिटकामध्ये त्याचा आपल्याला आपल्याला त्याच्या विषयी काय पाहिलं नव्हतं. मग आता या सिगाराचा आपण आज समजून घेणार. आपल्याला फक्त 45 मिनिटं दिलेले. माझा विषय 8:20ला सुरुवात होत आहे. आताच उपस्थित असलेले राष्ट्रीय आमचे उपाध्यक्ष आदरणीय भंडारे साहेब त्यांना देखील माझा मानाचा जय भीम. तसेच राष्ट्रीय जे पदाधिकारी आहेत त्यांना सर्वांनाच माझा मानाचा जय भीम. आपण विषयाकडे बोलूया. तो काळ बघा, त्या काळामध्ये म्हणजे भगवान तथागत हनुमानी पायाने प्रत्येक नगरामध्ये प्रत्येक राज्यामध्ये जात होते आणि मग जात असताना त्या नगरामध्ये त्या विहारामध्ये ते आपल्या म्हणजे रात्रीचे राहत असत आणि त्यावेळी ती नगरातली लोक तथागतांचं प्रवचन ऐकण्यात येतं. आणि मग त्यावेळी एके समय भगवान बुद्ध राजगृह येथील वेळूमध्ये कलंक विहारामध्ये उतरले असताना त्या नगरातील लोक बघा पायी चालत म्हणजे त्यावेळी पण शेती व्यवसाय होता. आता आपण बिहारला गेलो शेतीचा व्यवसाय आहे तिथे आणि मग ते तेवढे काम धंदा करून भगवान तथागताचं प्रवचन ऐकायला येतात. आणि मग तथागताचं प्रवचन ऐकायला आले तर मग त्यांची घराची मुलं सुद्धा यायची. आता मला एक प्रश्न पडतो, आता आम्ही त्यावेळी इथं जवळपास होतो, माझी मुलं माझी सुना आम्ही सगळं इकडे आणत होतो. आता पण लांब आहे काढायच्या वगैरे आहेत का, पण त्यावेळी सगळी मुलं नगरातून येत होती आणि मग शियाचे आईवडील ते सुद्धा भगवान तथागताचं प्रवचन ऐकायला जात होते. मग त्याला असं माहीत म्हणायचं आहे
जर माझा मुलगा आला असता तर वेगळं काम करतो त्याने आईला असं भगवान बुद्धाची त्यांच्यावर अनुकंपा झाली असते आणि ह्या विचाराने ते थोडेसे अस्वस्थ होते आणि त्या मुलाला म्हणत अरे बाळा किती मुलं येतात विहारामध्ये तू पण आमच्यावर तो म्हणायचा आई आता आम्ही मम्मी म्हणतो आता आई जे काय असेल ते मी घरातली सगळी कामं करेल पण मला विहारात यायला सांगू नकोस कारण का तर आता बघा तिथं विहारामध्ये एक मांडी घालून बसावं लागेल तर ताटमान करावी लागेल पाठीला कमरेला माझ्या काय वेदना होती आहे की नाही आताही तुमच्या पाठीला मनाला वेदना होतात की नाही मग मला त्या वेदना होती मला ते नको मला घरात कोणतंही काम सांग मग मी ते करायला तयार आहे मग अशी कारणं सांगायचा तो आणि ती वेळ टळून जात असे आणि मग त्यांना आई वडिलांना असं वाटलं की भगवान तथागत इथे आहे तो भगवान तथाची अनुकंपा माझ्या लेकरावर व्हावी कुणालाही वाटतं की नाही मलाही देखील वाटतं माझ्या कुटुंबाने इथे यावं वाटतं की नाही प्रत्येकाला वाटतं माझ्या प्रवचन ऐकायला त्यांनी यावं पण काही कारण असतं कारणाशिवाय कोणती गोष्ट घडत नाही 2500 वर्षात भगवान तथागतांनी सुद्धा त्याचं विश्लेषण छान पद्धतीने केलं आणि म्हणून मग अशा पद्धतीनं त्यावेळी तो मुलगा आपला म्हणजे वेळ टळत होता आणि मग एक समय असे म्हणजे दिवस गणित जात होते आणि ती त्याचे आईवडील शिगालाचे आईवडील वयोवृद्ध होत गेले आणि वयोवृद्ध होत असताना ते आपल्या बाळाला जवळ बोलावतात आणि सांगतात अरे बाळा आम्ही सांगतो तू काय म्हणजे ऐक तर काय आहे आई तू सांग मी ते लक्ष देऊन ऐकतो तर म्हणे बघ आता आम्ही वयोवृद्ध झाले आमचं काय खरं ना आम्ही आज ना उद्या मृत्यू पावणार आहोत पण तू हे समोरचं जी नदी आहे जे तळ आहे तिथं जायचं आणि सकाळी पहाटे उठून आंघोळ करायची आणि चारही दिशांना तू पूजा करायची तर एवढंच काय ना मम्मी मी नेहमी करेन तुझी आज्ञा आईवडिलांना मी तुमची आज्ञा पाळेल असं त्यांना अभिवचन आपल्या आईवडिलांनी दिलं आता आपणही पाहतो म्हणजे संस्कार आपल्या बदलले चालीरीती बदलल्या तरी सुद्धा आजही आमच्या काही महिला आहेत की तुळशी वृंदावनाला पाणी घालतात बघा तुमच्या पण कोणतरी असेल तुळशीला पाणी घालताना त्या महिला वागतात आणि हाताने लगेच पूर्व दिशेला पाणी सोडतात इकडे दक्षिण दिशेला पाणी सुद्धा उत्तर दिशेला पाणी सोडतात पश्चिम दिशेला म्हणजे हा क्रम जो आहे तर जर आपण ते जर सत्य पाहिलं तर आपला इतिहास उजळला इतिहासाची उजळणी केली तर आपलं सत्यता तिथं प्रकट होते की दीप प्रज्वलित करणं आता आपण जर बुद्धगयेला गेलात आणि बुद्ध पौर्णिमा आली तर त्या बुद्ध पौर्णिमा संपूर्ण जलाशयामध्ये दीप प्रज्वलित केले जातात आणि ते फक्त दीप आमच्या काही भगिनी तिन्ही सांजा झाल्या बघा तिन्ही सांजा झाल्या की 7 वाजता दिवा लावतात आता आमच्या बौद्ध भगिनी आहेत त्या किती घरामध्ये दिवे लावतात भगवान बुद्धाजवळ आपली ज्योत प्रज्वलित करतात म्हणजे हे जे काय आहे सत्य हे आपली म्हणजे जी काय भगवान बुद्धाच्या काळातलं जे सत्य आहे हे त्यांनी चोरलंय आपला इतिहास त्यांनी चोरलाय आणि त्याचं ते अक्षरशः पूजा करतात आपण त्याच्यापासून दूरच राहिलेलो आहे आता आपण चैतन्य दीप प्रज्वलित करून उद्घाटन केलं की नाही मग हा दीप म्हणजे आपण अत्तदीप भाऊ म्हणतो अज्ञानातून प्रकाशाकडे जायला हे देखील आपण म्हणतो आणि अशा पद्धतीचे दीप आपल्या बौद्ध धर्मामध्ये फार म्हणजे त्याला उच्च स्थान आहे म्हणजे भगवान बुद्धाच्या काळापासून आहे आणि मग हा मुलगा आई वडिलांना अभिवचन देत असतो आता ह्या मुलाने अभिवचन दिलेलं आहे आणि त्या अनुसरून तो दर म्हणजे रोज उठल्यानंतर काय करतो त्या नदीजवळ जातो नदीमध्ये आंघोळ करतो आणि चारी दिशाला येतो आता त्याचा हेतू काय होता प्रत्येक गोष्ट हेतू पूर्ण होत नाही तर त्याचा हेतू हा होता की त्याच्या आईवडिलांना वाटत होते की माझा मुलगा कधी ना कधी भगवान तथागत या राजगुरू नगरीत येतील आणि ह्या वेळेवर इकडे येतील आणि त्यावेळी माझ्या मुलावर तथागताची अनुकंपा होईल आणि अनुकंपा व्हावी ह्या उद्देशाने त्याला मुलाला सांगितलं की पूर्व दिशेकडून भगवान तथागत जात आहेत भिक्षाटनाला दक्षिण दिशेने जायचं उत्तर दिशेने जायचं कोणत्या ना कोणत्या दिशेमध्ये या विभागात भगवान तथागत चारिका करत आहे आणि एक काळ असा आला की भगवान तथागत राजगृही नगरातून मधून म्हणजे भिक्षापात्र हातात घेऊन ते आपल्या चारिकेसाठी निघाले होते आता चारिकेसाठी निघालेले आहेत आणि त्याच वेळेला हा पूर्व दिशेला 4 दिवसाची म्हणजे पाणी सोडणारा मुलगा सिया त्यांना दिसतो आणि तो जो भगवान तथागत तिथेच थांबतात आणि आश्चर्यचकित होता आणि भगवान तथागत हे गृहस्था तू काय करत आहेस हे गृहस्था तू काय करत आहोत तर तो सांगतो की माझे आईवडील जेव्हा मृत्यू समयी होते त्यामुळे त्यांना मी अभिवचन दिलेलं आहे
आणि त्यांच्या आज्ञेचं मी पालन करतो आणि ह्या चारही दिशाची मी पूजा करत आहे. आणि मग भगवान कथा करता, अरे गृहस्था, हे व्यवहारिक ज्ञान आहे का? तूही जी पूजा करत आहे हे व्यवहारिक ज्ञान आहे का? म्हणजे पाणी उडवलं, नमस्कार करा, इकडे पाणी उडवलं, तिकडे पाणी उडवतात. आता माझ्या बाजूची तायडे होतात, त्या दुसऱ्या आहेत तायडे, पण त्या हे पाणी करताना मी समोर बघायची, आमने सामने. पण आम्ही विचारलं का ते त्यांच्या पद्धतीने वागतात, आपण आपल्या पद्धतीने वागावं. आणि मग भगवत कथा करता, अरे हे गृहस्था, हे व्यवहारिक आहे का? तर म्हणे व्यवहार ज्ञान म्हणजे काय आहे याच्यात? तर तुला मी सांगतो, तू ऐक. आणि मग भगवान कथा करते करतात, तू हे काय करीत आहेस? माझ्या आईवडिलांच्या आज्ञेचे पालन मी करत आहे. काय म्हणतो? मी माझ्या आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करत. भगवान बुद्ध म्हणतात, गृहस्थ हा व्यवहारी धर्म नव्हे, याने हा व्यवहारी माणसाचा धर्म कसा होऊ शकतो? व्यवहारी माणसाचा धर्म हा कसा होऊ शकतो? तर भगवंत मला व्यवहारी माणसाचा धर्म कसा आहे ते तुम्ही समजावून नका. म्हणजे माझ्यावर तुम्ही अनुकंपा करा. आणि त्याच पद्धतीने भगवंत तथागतांनी त्याला त्याच्यावर अनुकंपा करायला सांगितले. आता अनुकंपा म्हणजे काय? मला मार्गदर्शन करा. सोप्या भाषेत मला तुम्ही मार्गदर्शन करा. आणि मी ते शांतपणे ऐकतो. आणि तो गृहस्थ म्हणजे आता सिया तिथं बसलेला आहे आणि भगवान बुद्ध त्याला सांगत आहे. तर भगवान बुद्ध काय सांगतात बघा. भगवान बुद्ध म्हणतात, वाईट प्रवृत्तीपासून दूर राहणे. गृहस्था, प्रथम वाईट प्रवृत्तीपासून दूर राहणे. आता वाईट प्रवृत्ती आपल्यामध्ये काय आहेत बघा. आपल्याला पंचशिलेमध्ये दिलेले आहे, सर्वांना माहीत आहे, तरी पण आपल्याला पण लागतो की नाही. मग जीव हिंसा न करणे, बलात्कार न करणे, व्यभिचार न करणे, असत्य न बोलणे आणि दुर्गुण, हे दुर्गुण टाळणे. आता हे जे दुर्गुण आहेत ते अनायशा येतात का? काही कारणं लागतात त्याला. आणि कारणामुळे ह्या घटना प्रत्येकाच्या जीवनात, प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये सतत सतत घडत असतात. आणि हे भगवान बुद्ध ह्या प्रवृत्तीपासून प्रथम तू दूर राहा. पुढे मी सांगते त्या काळात. त्याच्यानंतर भगवान कथा करतात की बलात्कार न करणे, हे झालं सांगणे. सियाल तू लक्षात ठेव, सियाल तू लक्षात ठेव, ही पाप कर्मे पक्षपातीपणा, शत्रुत्व निर्माण करतात. भय व मूर्खपणा हे त्यांच्यामुळे घडतात. त्यामुळे त्याच्याकडून आपण दूर राहणे गरजेचं आहे. पाप करणे घडतात. आता तू त्याच्यानंतर भगवान तथागत काय म्हणतात, तू प्रथम 14 नियमांचे पालन कर. आता 14 नियमांचे पालन कर म्हणजे काय? 14 नियम हे आपण जाणकारांनी ऐकून घेणे गरजेचे आहे. काही ना तुम्हाला दरवर्षी विषय होता, दरवर्षी आपण ऐकतो, पण तरीसुद्धा आपल्याला कुठे ना कुठे आपण फसगत होत असते. मग काय आहेत 14 नियम? 4 क्लेश कर्माचा त्याग कर. आता क्लेश, कशातून क्लेश निर्माण होतो? प्रथम बघा, आपलं पंचशिलेमध्ये 5वं शिल आहे आणि त्या 5व्या शिलामध्ये दारू. आता दारू आहे, या दारूमुळे काय होतं? व्यसनाधीनता वाढते. त्याच्यामुळे पती-पत्नीमध्ये भांडणं होतात, शेजाऱ्यामध्ये भांडणं होतात, आपल्या नातेवाईकांमध्ये भांडणं होतात आणि तो चांगला असून सुद्धा तो दारुड्या म्हणून सगळ्यामध्ये त्याचा प्रचार होतो. म्हणजे हे व्यसन चांगलं आहे का? तथागतांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून दिलं, पंचशीलमधून पण दिलेलं आहे. तरी सुद्धा आपण बौद्ध म्हणणाऱ्यांना आजही पण लागतो, हो की नाही? आणि म्हणून आपल्याला त्याच्यापासून अलिप्त राहणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर भगवान तथागत म्हणतात जुगार. आता जुगार तुम्ही आम्ही खेळत नाही हो, पण त्या काळी राजे रजवाडे, त्या काळचे राजे रजवाडे सुद्धा या जुगारामध्ये विलीन झाले होते. आपल्या बायका ते पणाला लागत होते. हा इतिहास आहे, हा सत्य इतिहास आहे. आणि म्हणून तू जुगार खेळू नकोस. जुगारामुळे काय होतो? आता एखादा डाव मित्रामध्ये गेले आणि मग ते काही ठिकाणं आहेत, मुंबईत सुद्धा काही जुगार खेळणारे अड्डे आहेत. त्या अड्ड्यामध्ये तो माणूस बरोबर त्या बाजूला, तुम्ही विटी स्टेशनवरून आला का तिकडे जाताना त्या अड्ड्यावर बसणारे कोण आहेत ते पण कळतात का, ती बरोबर त्याची पावलं तिकडेच वळतात का, ती जुगारावर बसणारी. मग आता ते चल डाव रवी खेळ चल. मग आता ते खेळायला लागल्यानंतर डाव टाकला का तो पहिल्या हारात दुसऱ्या ह्याच्यात जिंकला. आता जिंकल्यानंतर त्याला आनंद होतो. जो जुगारात जिंकला त्याला प्रथम आनंद होतो, कारण मग आता एवढे 5,000 जिंकलेला आहे. किती आनंद त्याच्या चेहऱ्यावर, तसं उत्तेजन वाटतं. पण दुसऱ्या त्याचेच मित्र
दुसरे असतात त्याच्यावर खेळणार आहे, ते म्हणतात अरे हा जिंकला, म्हणजे त्यांच्या मनात काय होतो, द्वेष निर्माण होतो. अरे आम्हाला सोडून हा जिंकलेला आहे, मग द्वेष भावना निर्माण होते. नाही नाही आता नको, अजून पुन्हा खेळ. ते दुसरे म्हणतात ना आम्ही पण खेळतो, मग पुन्हा डाव टाका. आता हे पुन्हा डाव टाकतात, पुन्हा डाव टाकल्यानंतर पुन्हा तो जिंकतो. आता तिसरा डाव येतो, तिसरा तो अधिक लावतात आणि तिसऱ्या डाव हा संपूर्ण जुगारामध्ये हरतो. आता हरल्यानंतर बघा अहमपणा असतो, मीपणा असतो. आता मी एवढ्या सगळं हरलोय, मी 3 वेळा डाव लावलोय, मग काय तो लगेच काय करतो, आपल्या घरी येतो. आणि घरी आल्यानंतर घरातले आपल्या पत्नीच्या अंगावरचे दागदागिने असतात ते सुद्धा घालून ठेवतो आणि जुगारात सुद्धा राहतो. आणि इतकंच नव्हे तर अनेक म्हणजे बाजूनी तो घर बर्बाद करतो. ह्या जुगाराचा नाद हा बर्बादीचा आहे आणि तो बर्बादीचा नाद करू नये हे तथागतांनी त्यावेळी स्त्रियांना सांगितलेलं आहे. आता त्याच्यानंतर व्यभिचार आहे. व्यभिचार आपल्या पंचशिलाच्या तिसऱ्या ह्याच्यामध्ये आहे. मग हे त्यावेळी 2,500 वर्षापूर्वी भगवंत त्यांना का सांगावं लागलं, कारण आपल्याला माहिती आहे आपली अम्रपाली, आपण नर्तिका म्हणतो, अम्रपाली छान होती, बौद्ध म्हणजे नर्तकी होती, पण तिनं कोणाचाही स्पर्श असा लावून घेतला नव्हता. म्हणजे फार तिचा अम्रपालीचा इतिहास आहे. काही लोक म्हणतात ती नर्तकी होती, ती सगळी हे झाली, असं नाही. तिचा खास विषय इतिहास नर्तक म्हणजे ती कोणालाही वंशज झाली नाही. कारण तिचा म्हणजे आदर्श स्त्री रत्नामध्ये आम्ही अम्रपालीचा पटाचाराचा विषय सांगतो की कशा महिला कशा घडल्या त्या काळात 2,500 वर्षात. आणि आताही आमच्या महिला आहेत, मग त्यांनी कसं घडावं, काय त्याच्यातून घ्यावं काय नाही घ्यावं हे सुद्धा आपण ठरवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे खोटे बोलू नये. आता बघा खोटे बोलू नये सदा सोपी आपण सगळेच म्हणतो, खोटे बोलणे पाप आहे. पण कसं होतं, आपण कोणत्याही कार्यक्षेत्रात असो, मग एकदा खोटं बोललं तर ते खोटं लपवण्यासाठी 10 वेळा तुम्हाला खरं बोलावं, म्हणजे एक लपवण्यासाठी तुम्हाला 10 खोटं बोलावं लागतं. आणि म्हणून तुम्ही खोटे बोलू नका. कारण आज एखाद्या आपल्याला वकिलाकडे किंवा कुणाकडे जायचं असेल, कागदपत्र सादर करायची असतील आणि वकिलाकडे सादरपत्र, जमिनीचे कागदपत्र आहेत, इमारतीचे कागदपत्र आहेत, भाववाद काही द्वेष भावना झाली आहेत आणि त्याचं वादंग आहे. आणि मग वादंग असताना ते कागदपत्र जेव्हा सादर करतात, आता कालच एक घटना घडलेली, म्हणजे माझ्या समोरचा इतिहास आहे. कारण त्यावेळी म्हणजे मी आमच्या बिल्डिंगची मीटिंग होती आणि त्या मीटिंगला गेली होती आणि आमच्या समोर आरपार राहणारी ती जेव्हा महिला होती तर कोणी मुलगे येत नव्हते. आम्हाला माहिती नाही तिला मुलगा आहे मुलगी आहे काही नाही, पण आता 3 मुलगे आहेत. तिचा शेवटचा क्षण तिनं कसा गेला आणि तेपर्यंत आम्ही म्हणजे बिल्डिंगच्या लोकांनी तिचं बाहेर काढलं होतं. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती पाहण्यासुद्धा काळाची गरज आहे. कारण ह्या फक्त मृत्यू झाल्यानंतर त्याच्या हिस्सेदारासाठी असतं, पण आपलं कर्तव्य काय आहे, आपलं कर्तव्य सुद्धा त्याच्या पाठी आहे. आणि म्हणून तुम्ही खोटे बोलू नका आणि कोणाची फसवणूक करू नका. आता हे सांगितल्यानंतर भगवान तथागत म्हणतात तुला 6 संपत्ती नाशाची कारणे ओळखणं गरजेचं आहे. आपल्या संपत्ती नाश कशामुळे होतो, आता वरील सांगितल्याप्रमाणेच आहे, तेच वाक्य आहे, तेच हे आहे. माणसाच्या धर्माने आपल्या संपत्तीची उधळपट्टी करू नये. आता उधळपट्टी करू नये का सांगितलंय, तर त्या काळी पण राजे राजवाड्यांचे लग्न होत होते, आजही आपल्या काळात आहे लग्न होत आहे. आता लग्न जर होत असेल तर आपल्या ऐपतीप्रमाणे करा. नाही त्याच्याला तो बँड होता, तो ऑर्केस्ट्रा होता, तो मंडप असा होता, ते 7 पदार्थाचं त्याने जेवण ठेवलं होतं, मग माझ्या मुलीच्या लग्नात मला नको करायचं, म्हणजे त्याच्यावर जळू करून तुमच्याकडे काही नसताना कर्जबाजारी होऊन तुम्ही त्याच्या दुप्पट खर्च करता. म्हणजे भगवंत आता काय म्हणतात, तुम्ही उधळपट्टी करू नका. म्हणजे जसं अंथरूण पाहून पाय बसरा आपण म्हणतो की नाही, अंथरूण पाहून पाय बसरा त्यानं केलं म्हणून तुमचे आहे काय फळ, असं आपण करता कामा नाही. त्याच्यानंतर भगवंत तथागतांनी सांगितलं की मद्यपानाचे सेवन व व्यसन हे सुद्धा घातक आहे. आता मी वर सांगितलं ते पुन्हा तुम्हाला सांगितलं, तुम्ही ज्ञानी आहेत लोक. अवेळी रस्त्यावरून भटकणे. आता अवेळी रस्त्यावरून भटकणे, त्या काळी काय होतं, सगळं जंगल होतं, अरण्य होतं, अरण्यातून लोक प्रवास करत होती, गाड्या नव्हत्या, गिरद्या नव्हत्या, स्कूटर नव्हत्या, कार नव्हत्या, सगळं नव्हतं, पण तरी प्रवास करावा लागत होता, ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात. आता आपण मुंबईचे स्थायिक आहोत किंवा शहरातले स्थायिक आहोत, आपल्यालाही प्रवास करावा लागतो. आणि मग प्रवास करताना त्या काळी भगवान तथागतांनी जे सांगितलेलं, म्हणजे
रात्री अपराधी प्रवास करू नये. कारण काय तर जेव्हा एखादा गुन्हा पोलीस स्टेशनला नोंदवला जातो आणि पोलीस स्टेशनला नोंदवल्या झाल्यानंतर त्या गुन्हेगाराची तपासणी होते आणि मग तो गुन्हेगार मिळत नाही. ह्या 24 तासामध्ये इथे उभा करा असं त्याला सांगितलं. 12 तासाच्या आतमध्ये गुन्हेगार आलाच पाहिजे. आणि मग त्या पोलिसांची म्हणजे धांदल उठते आणि मग पोलीस असे फिरत असतात, तपासत असतात. आणि समजा तुमच्यासारखा एखादा तरुण त्या वाटेने जात आहे, तुमच्यासारखा तरुण वाटेने जात आहे आणि मग संशयास्पद आहे, तर ह्या मुलाचं ह्या वेळी काय काम आहे, वाजले किती 1:30 वाजलेला आहे, हा कुठे जाते, मग हात बारा आपल्या कसा देतात आणि मग त्यालाच बरोबर कॅच करतात आणि त्याला ओढून ताणून त्या पोलीस स्टेशनला देतात. म्हणजे तुम्ही बघा त्या काळी 2500 वर्षापूर्वी भगवान तथागतांनी सांगितलेलं या आजच्या काळात किती उपयुक्त आहे हा पण विचार करा. का त्या काळी भगवान तथागतांनी सांगितले आणि आजच्या काळात आपली तरुण मुलं म्हणजे जी काय आहेत आता बघा जे काय हे आहेत त्याच्यात कोण जय भीमवाले आहेत, कोण इकडे चला तिकडे चला. आता निवडणुका आल्या म्हणजे कुठचे पैसे मिळतात तिकडचे पैसे मिळतात, ते पैसे मिळतात आणि जय भीमचा नारा लावून निळे हे कुठे गाय घालून सगळीकडे चौपट फिरतात आणि मग ते काय करतात पोलिसांच्या नावे. आता आपल्याला जर तसं पाहिलं तर खैरा नदी प्रकरण झाले, ही जी काही प्रकरणं झालेत आपण त्याला भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आंदोलनं केलेत, पण काय उपयोग झाला. पण ते जे पकडणारे त्यांनी गुन्हेगार नको ते पकडले, हे सत्य आहे, हा इतिहास आहे. आणि मग हा इतिहास आपल्याला पडताळून बघणं पण गरजेचं आहे. आणि मग पुढे सांगतोय भगवंत तथागत आपण आता नाश म्हणजे सभ्यतेचा नाश होतो. कशामुळे होतो, मद्यपानाच्या आहारी गेल्यावर आता वर मी सांगितले, पण त्याच्यामुळे घरात भांडण तंटा पण होतोय. रोगहीनता म्हणजे आपला तो जो वयस्कर मनुष्य आहे दारू पित आहे व त्याचं काय होतं किडण्या बाद होतात आणि त्याचा अवकाळी त्याला मृत्यू होतो. कशामुळे मृत्यू होतो की तो ते व्यसन केल्यामुळे व्यसनाधीन असल्यामुळे तो अकाली म्हणून होतो. मग ती सगळी जबाबदारी कुणावर येते, त्या महिलेवर येते. कारण ती लहान लहान मुलं असतात, त्या लहान मुलांना सांभाळणं त्यांची मोलमजुरी करून त्यांचं तिला पोट भरावं लागतं, हे सत्य आहे. आणि मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडतात त्या कशामुळे घडतात की रोगजंतू आणि त्याच्यानंतर आपली वर्तणूक आपण म्हणजे रोगहीनता, शील भ्रष्टता, अश्लील वागणूक आणि बुद्धिनाश ही 6 प्रकारची संकटं येतात. म्हणजे आपल्यावर किती 6 प्रकारची शील भ्रष्टता आहे, अश्लील वागणूक होते आणि वर्तणुकीमध्ये बदल होतो. बुद्धिमत्ता सुद्धा भ्रष्ट होते, मग नुसते आपल्या लोकांचे होते का, म्हणजे भगवान बुद्धांनी जे सांगितले ते मानवासाठी आहे, मानव समाजासाठी. मग तो कोणताही ह्याच्यातला असू दे, त्या मानवासाठी मानवाने मानवाला सांगितलेलं आहे, विज्ञानवादातून सांगितलेलं आहे. आणि म्हणून अवेळी रस्त्यावरून तुम्ही भटकू नका असं भगवान तथागतांनी त्या काळी सांगितलेलं होतं. आता त्या काळी सांगितलं पण आजही आपल्याला त्याचं उत्तर सापडतंय. आणि मग पुढे आहे की बायको मुले. आता तुम्ही रात्री अपराधी बाहेर गेला तर काय होतं, आता एखादा चोर असेल तर तुम्ही घरात नाही, ही संधी साधून तुमची मालमत्ता सुद्धा लुटायला येईल. आता त्या काळी भगवान तथागताच्या वेळेला घराला कुलपं नव्हती, दारं नव्हती, सकाळ उघडे असायची, कारण ती सुवर्ण नगरी होती भगवान तथागताच्या काळात, चोऱ्या मारायचं. पण आताच्या काळात तुमचं बघा काय आहे, बाहेर हे आहे, त्याच्यानंतर दुसरं तिसरं 3 टाळी आम्हाला लावावं लागतंय. कशासाठी, कारण दिवसा पण आम्ही दरवाजा पुढे ठेवू शकत नाही. हे काय आहे, सगळी भीतीचं वातावरण आहे. आणि कशामुळे, कारण ह्या चोरी मारी होऊ नये म्हणून हे आताचं हे घडेल, म्हणजे त्या गुन्ह्याचा तपास लागत नाही. आणि म्हणून रात्री फिरणाऱ्याला खोट्या अफवा चिकटतात, म्हणजे तो करत नसला गुन्हा तरी त्याला खोट्या अफवा चिकटतात. आणि म्हणून आपण रात्री अपरात्री बाहेर फिरू. आता मला त्याच्यातून एक अभिमानाने वाटावं लागतं. आपण त्याच्यामध्ये सगळ्यात आता आम्ही ऑफिसमधून निघाले 12 वाजता, 12:30-1ला जातो, पण आमचं संरक्षण कोण करत आहे, हे शुभ्र वस्त्र, हे शुभ्र वस्त्र आहे, हे शुभ्र वस्त्र संरक्षण करत आहे की कोणतरी बाई आहे, आम्हाला कोणी भेटसाडत नाही, काय नाही. मग तो दारुडा जरी असला ना तर असा घुंगत आमच्या बाजूने जाय. मला बरेच अनुभव आलेले, गोरेगाववरून येताना, आता कल्याणवरून येताना असे बरेच दुकान, पण आपल्या वाट्याला कोण जात नाही, कारण हे आपली आचारसंहिता आहे. आलं लक्षात, ही आचारसंहितेनुसार आपल्याला चालणं गरजेचं आहे.
आता त्याच्यानंतर आपल्याला कुसंगतीचे 6 प्रकार आहेत. कुसंगत म्हणजे तुम्ही जी संगत करताय, चांगलं की वाईट, कोणाची संगत करताय. आता बघा, तोंडावर गोड गोड बोलणारा आणि मागे येऊन निंदा करणारा. तोंडावर तुमची मैत्रीण तुमच्याशी सगळं चांगलं सांगते, तिचं सांगते सगळं सांगते, पण मागं तुमचा पाठ फिरवला की ताई ती तशी बोली, ताई ही बसवत बोली. ह्या घटना घडत असतात, ह्या घटना सतत घडत असतात. आणि म्हणून आपली खरी मैत्रीण कोण, खरा मित्र कोण आणि दूरचा मित्र कोण, हे आपण ओळखणे गरजेचे आहे. हे ओळखलं तर आपल्याला पुढे जाता येईल. कारण तुमच्या संकटकाळी तुमच्यावर एखादा दुःख प्रसंग पडला, एखादं तुमच्या संकट आलं, तर त्याची वेळेची तमा न बाळगा तो तुमच्या पहिल्या प्रथम तुमच्याकडे येईल. तुमचा सांगोपाने विचार करेल, तुमची विचारपूस करेल, काय काय तुमच्याकडे आहे का, काय मदत लागली तर मला सांगा, आहे की नाही. असे काही जवळचे मित्रसुद्धा असतात. पण काही मित्र असे आहेत की त्यांच्या खिशात आहे बंडल, पाकिट आहे, पण तिथे 1000ची नोट किंवा 100ची नोट सुद्धा काढून देतात. असे मित्र देखील आहेत, अशा मैत्रिणी देखील आहेत. आणि म्हणून आपले चांगला मित्र कोणता आणि वाईट मित्र कोणता हे आपण ओळखणे सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे अफवावर फसू नका असे भगवान तथागत म्हणतात. आणि जास्त कुसंगतीचे 6 प्रकार सांगितले तुम्हाला, की अशा दारुबाद, लबाड, पैसे खाऊ, हिंसक मनुष्याची मैत्री जळते, म्हणून त्याच्याशी आपण मैत्री करता कामा नये. आता आळशीपणा, आता आळशीचं काय आहे, आपला दुष्परिणाम त्याचं सुद्धा भगवान तथागतांनी 6 प्रकार सांगितले. तर आळशी माणूस, आता किती वाजले, 7 वाजले, आता किती वाजले, 7. मी उठते, आज मला सुट्टी आहे ना, मी 8 वाजता उठतो. किंवा काही पहिल्यांदा बघा, कोंबडा आरवला की महिला खडबडून जाग्या व्हायच्या. कोंबडा आरवला का घराचं दळण वळण सगळं करायचं की नाही. आम्ही बघा, म्हणजे त्यावेळी थोडंसं काम म्हणजे व्हायचं, म्हणजे दळत नव्हतो. माझ्या आईनी वगैरे दळण काढलेलं आहे, आम्ही नाही केलं. पण तो काळ आणि आताचा काळ जमीन आसमानाचा फरक झाला. आता सगळं तुमचं वॉशिंग मशीन घरात आहे, बटन दाबलं की मशीन घरात आहे, म्हणजे चक्की आहे, मटण दाबलं की लगेच पाण्याचं भांड भरतंय, सगळ्या सुखसोयी आहे. तरी आम्हाला काय होतो, आळस येतो. बरं, एखादा ग्रंथ घ्या आणि वाचत बसायला अभ्यास करा, तसं नाही होत. मग ती कुठे गेली, ही कुठे गेली, तिनं काय केलं, ते 12 चौकशा सगळ्या येतात, पण चांगल्या वेळेला चांगला वेळ देत नाहीत. आणि मग हे भगवान तथागतांनी सांगितलंय की अवश्य वेळी तुम्ही म्हणजे काय करायचं आहे, चांगलं करायचं आहे. आणि म्हणून आपण याच्यापासून कुसंगतीचे 6 प्रकार आहेत, त्याच्यापासून आपण विमुक्त राहायला पाहिजे. आता आळशीपणा आहे, म्हणजे आळशी हा आपण म्हणतो आळस हा माणसाचा शत्रू आहे. मग आळस हा माणसाचा शत्रू आहे, मग तो काय शत्रू आहे, जाऊ की नको बाबा, आता तिथं पाऊस आहे, मी सांगेन नाही गुरुजी लय पाऊस होता, मी निघाली होती, पण आता हे जे सगळे आलेले आहेत ह्यांनी कारणं सांगितली का, नाही. कारण त्यांची श्रद्धा आहे, विश्वास आहे, कोणतरी मला काहीतरी चांगलं मिळावं, ही एक अभिलाषा आहे. जे चांगल्यासाठी तुम्ही झटत आलात, चांगल्यासाठी आलात की नाही, मग तशी त्याच पावलावर काही ना काहीतरी कारणं सांगतात, कारणं सांगून मोकळी होतात. मग आपल्याला कारण सांगणारा पदाधिकारी नको आहे. जो प्रत्येक वेळेला कारण सांगणारा पदाधिकारी, उपासक या कार्यकर्ता आम्हाला नाही पाहिजे. त्यांनी वेळेचं भान ठेवता, त्यांनी आपलं काम करत राहावं. आता मित्र आणि शत्रू हे ओळखता आले पाहिजेत. नुसताच बोल घेवडा कृतीने शून्य असा मनुष्य किती मैत्री असली तरी तो उधळ्या वृत्तीचा असतो. म्हणजे नुसताच बोल घेवडा सांगून बऱ्याच आता चालता येताना महिलांचं निरीक्षण परीक्षण होतं. मग किती बोलावं, कुठे बोलावं, कसं बोलावं हे सुद्धा आमच्या काही महिलांना, आमच्या बांधवांना सुद्धा माहिती नाही. जैतून गेलो का तिथं ट्रेनमध्ये बसलो का मोठमोठाने हे सांगायचा, असा झाला, तसा झाला, तो असा, तो तसा. आणि पण हळू बोला ना, जरा आपल्या दोघांमध्ये राहू द्या ना, तुमच्या दोघात थोडं असू द्या, अहो ताई जरा हळू बोला. पण हे होत नाही. म्हणजे कुठे बोलावं, कसं बोलावं, बसस्टॉपला आहात, ट्रेनला आहात, हे आपल्याला भान असणं गरजेचं आहे. आणि हे भान आपल्याला त्यावेळी भगवंत तथागतांनी सांगितलेलं आहे. आणि आता सिगालाला सुद्धा भगवंत तथागत तोच उपदेश करत आली. त्याला ह्याचे 6 परिणाम तुम्हाला भोगावं लागतील. आता मनपूर्वक मैत्री करणारे 4 मित्र तुझा सहाय्यक होऊ शकतात. म्हणजे तुझ्यावर मैत्रीपूर्वक हे करणारे तुला सहाय्यक होऊ शकतात, तुझ्या दुःखात सहभागी होऊ शकतात.
सुखात सहभागी होऊ शकतात, हे सुद्धा भगवंता त्याच्यातून सांगितलं आहे. आणि तसं आपण ओळखणं सुद्धा काळाची गरज आहे. आणि सहानुभूती दाखवणारा हा सहाय्यक हा खरा मित्र समजावा. सहानुभूती दाखवणारा सहाय्यक हा खरा मित्र समजावा. आपण एकदा कॉल केला की तो तिथून लगेच तुमच्या शब्दाला जागला. आता इथे काही लोक म्हणजे शब्दाला लावून आलेले, म्हणजे नुसतं ताई तर आले, म्हणजे ह्या आमची मैत्री भावना आहे. ही मैत्री भावना आपली कायमस्वरूपी असली पाहिजे, फक्त देण्या घेण्यापुरती नाही. तर ही मैत्री भावना आपण कायमस्वरूपी केली तर आपल्याला अजून त्याचा फायदा होतो. आता त्याच्यानंतर हे सगळं सांगितलं. 14 क्लेशकर्म आहे, 14 असे नियम आहेत, ते भगवंत तथागतांनी या माध्यमातून शियालाला सांगितलेले आहे. आणि शियाल म्हणतो तथागत हे मला पूर्ण समजलेलं आहे, मला अजून काय असेल ते सांगा. आणि मग भगवंत तथागत गृहस्था आई काय म्हणतात, भगवंत गृहस्थ आई तू जी पूर्व दिशा आहे, आता तू पूर्व दिशेला पाणी टाकत होतास की नाही, तो काय करत होता सुरुवात पूर्व दिशेला पाणी सोडत होता. तर पूर्व दिशा आई वडील आहेत, त्यांची सेवा कर, पूजा कर म्हणाले नाही, त्यांची सेवा करा. आता आई वडिलांची सेवा करायला काय सांगितलं भगवंत तथागतांनी, आई वडील तुझे जन्मदाते आहे ते सगळ्यांना माहिती आहे, किंवा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा त्यांच्याकडून मिळकत मिळते आईकडून वडिलाकडून, तर त्यांना जवळजवळ करतात. आणि जेव्हा काय ते आईचं वडील काम करून यायचे झाले घरात, हातपाय त्यांचे जागेवर बसले, मात्र तेव्हा लांब पडतात. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपण त्यावेळी आपल्या वयोवृद्ध आईवडिलांची, तुम्ही आम्ही सगळेच आहोत, आपल्या आईवडिलांची वयोवृद्ध आईवडिलांची त्या वेळेला सेवा करणं गरजेचं आहे. तर जर का आंघोळ घालायची वेळ आली तर त्या वडिलांना आंघोळ घाला. सुना सुद्धा सासऱ्याची सेवा करतात, अशा काही लेकीप्रमाणे वागणाऱ्या सुद्धा सुना आहेत. तुम्ही तर पडताळून पाहिलं तर, आम्ही मी बोलते ते नुसतंच बोलत नाही, त्या अनुभव घेऊन बोलतोय का अशा सुना सुद्धा सासू सासऱ्यांची सेवा करणार आहे. आणि तसा तुम्ही देखील आई वडिलांची त्याद्वारे पूजा करायची आहे. आणि त्यांचे हात दाबून देणे, पाय दाबून देणे, त्याच्यात कशाला लाज वाटायला पाहिजे. माझ्या आई वडिलांनी मला हे जग दाखवलं ना, माझ्या शिक्षणासाठी किती खर्च केला, कारण आई वडिलांमुळे ते घडलेले आहेत. पण आज पण लागतोय, काय लागतोय, आमच्या आई वडिलांनी कर्जबाजारी झाले, जागा जमल्या आहेत, जागा विकलेल्या आहेत, आणि मुलांना शिक्षणासाठी परदेशी पाठवलेल्या आहेत. आणि परदेशी पाठवल्यानंतर त्यांची स्थिती काय होते, कारण त्या मुलांच्या आई वडिलांना दाशी ठेवलेले नोकर चाकर आहेत. जरी नोकर चाकर असले तर जे सक्का मुलगा जो करेल, सक्का मुलगी जे करेल तो नोकर चाकर तेवढं करत आहे, देतील तुमच्या हातपाय दाबून. पण जी माया, जे प्रेम आहे ते पैशापोटी करतील, पण आपल्या जे प्रीतू आहे, जे आपल्या घरचे रक्ताचं नातं आहे ते अमूल्य, त्यासाठी आपण ते काम आईवडिलांची सेवा करणं आपली गरजेचं आहे. आणि त्याच्या प्रीत्यात तुम्हाला काय मिळणार आहे पहा, भगवान बुद्ध हेही सांगतात, जर का तू आईवडिलांची सेवा केली तर तुला मेवा मिळेल. आधी आपण म्हणतो सेवा केल्यानंतर मेवा काय मिळतो, त्याची जायदाद, त्याचं घर, त्याची जमीन सगळं तुम्हाला मिळतं. पण तुम्ही आयत्या कोयते मारायला आलात तर शेजारी सांगणारच, शेजारी उभे होतात, अहो काय नको, ती बाई तडफडत होती तेव्हा कोण नव्हतं आलं, ती तडफडत होती काच्या पिढीमध्ये विषय झाला तेव्हा कोणीच नाही, आता सगळे दाखलपत्रे सगळे कागदपत्र घेऊन आले तिथे. मग आमच्या बिल्डिंगच्या लोकांनी त्याला विरोध केला, त्यावेळी आम्ही बिल्डिंगच्या लोकांनी ते प्रेत उचललेलं आहे, तेव्हा तुम्ही कुठे गेला होता. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपण लक्षात ठेवायचं, आपण किती झालं तरी आईवडिलांची आपल्याला सेवा करणं त्याच्यात पूर्ण कर्म आहे. आणि त्यांनी देखील ठेवलेली जी जायदाद आहे ती तुम्हाला मिळणारच आहे. ती पूर्व दिशा झाली. त्याच्यानंतर काय आहे, पश्चिम दिशा. आता पश्चिम दिशा म्हणजे काय आहे, पती पत्नी. आता पती पत्नी आहेत म्हणजे क्षणाची पत्नी ही अनंत काळाची माता असते, ती क्षणाची पत्नी असते, अनंत काळाची माता. माता म्हणून बोलतो की ना आपण, ती माझी आई आहे, ती माझी आई आहे, ती माझी पणजी आहे, पणजी म्हणजे हे सगळं नातंच आहे. मग ती अनंत काळाची माता आहे. मग त्या मातेला कसं जपावं, म्हणजे मी पुरुष प्रधान संस्कृती, मी कधी कधी म्हणते पुरुष प्रधान संस्कृती, आता आम्हाला स्त्री पण आहे, स्त्री पुरुष समानता आहे, आम्ही समानतेने बोलतो, समानतेने वागतो. आणि मग समानतेने वागत असताना स्त्रियांना काय होतं, आता आपण आपल्या म्हणजे हा भाग सोडा, पण तुम्ही उत्तरांचल प्रदेशमध्ये जाल, उत्तर प्रदेशमध्ये जात, राजस्थानमध्ये जात, आताही आजही काय म्हणतात, पाय की जुती पाय के बराबर, पाय की जुती है ये, पाय के बराबर है, इसको कुछ नहीं. सचमुच वो बताती है कि एक बार मैं राजस्थान गई थी, वो टीचर है,
वो टीचर आहे, टीचर स्कूल पढ़ा के घर में आती है आणि मग ती घरी आल्यानंतर काय होतं बघा, दृश्य, सत्य दृश्य. तर ती घरात आलेली आहे, तिच्या डोक्यावर एवढं शेणाचं तबेल, म्हणजे मोठं तबेल शेण काढलंय ते डोक्यावर आणि हातात कमरेवर तिचे ती लाकडं तोडले. तिकडे आपल्यासारखं अरण्य जंगल नाही, सपाट आहे आणि तो भारा तिच्या कमरेत होता आणि मी समोरून येत होती. मला एका आमच्या कार्यकर्त्यांनी सोडायला आलेला आणि म्हणतो, अरे ताईजी, आणि ही एवढी सुंदर गोरी पान दिसायला सुंदर म्हणा आणि तुमच्या डोक्यावर मी अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे काय त्यांची प्रथा आहे, म्हणजे म्हणजे ती जुते के तरफ, म्हणजे किती पळी तिची हो तर तिला तेवढं सन्मान देत आजही आहे. काही ठिकाणी काही जरी बाबासाहेबांनी कायदा केला, कायद्याच्या भाषेत आपण बोललो तरी पण त्यांच्या वागण्याच्या पद्धतीत सुधारणा झाली नाही. आणि म्हणून आपण ती बुद्धिस्ट सोसायटीच्या माध्यमाच्या अनुषंगाने आपण गाव तिथे शाखा तिथे घर तिथे संस्थेची दारं आपण कवाडं उघडी केलेली आहे. आणि अशा प्रकारे आपण पती पत्नी, आता पती पत्नी समानता आहे. मग पत्नीने सुद्धा जो पती आपल्याला तिथे मिळकत देतो आणून तुमचा पगार तुमच्या हातात देतो, मग तो पगाराची पण तिनं रितसर म्हणजे ह्यांनी हे करायला पाहिजे. आला पगार काय इकडे गेले खरेदीला, तिकडे गेली खरेदीला, हे काय लागलं तिकडे झाला तिकडे, मग तुमचं घरात पती पत्नीमध्ये भांडणं होतील की नाही? होणारच. उधळपट्टी म्हणजे उधळपट्टी करणाऱ्या सुद्धा स्त्रिया आहेत. मी म्हणजे स्त्रियांना डोक्यावर घेत नाही, काही स्त्रिया उधळपट्ट्या आहेत. काही स्त्रिया ती जे 100 रुपये खर्च करायचे तिथे 20 रुपये तरी बाजूला ठेवतील. म्हणजे अशा देखील स्त्रिया आहेत. म्हणजे घराचं कोण आहे? स्त्री केंद्रबिंदू आहे. म्हणजे घराचं गृहपोष करणारी केंद्रबिंदू स्त्री असते. मग स्त्रियामध्ये सत्ता दिलेली आहे आणि मग तिनं आपल्या पतीचा जो पगार येईल तो सर्व पूर्ण म्हणजे आईचे आई वडील आणि वडिलांचे आई वडील, म्हणजे बघा त्याच्यातून तुमचे आई वडील असतील, तुमच्या पत्नीचे आई वडील असतील. आता ते वयोवृद्ध झाले, आता त्याला तुम्ही सुद्धा माझा सासरा आहे, तो माझा सासरा आहे, तो माझ्या वडिला समान आहे, ती माझी सासू आहे, ती सुद्धा माझ्या आई समान आहे, असं आपण समांतर. मग तुझं माझं होईल का? तुझं माझं होत नाही. म्हणजे दोघं एकमेकांचा वाद विवाद त्या घरामध्ये होत नाही. पण काही ठिकाणी अशा वेगळ्या घटना घडतात आणि त्याच्यासाठी आपण बौद्धचार्य शिबिरात असल्यानंतर आपण ह्या विषयाच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये त्याचं परिवर्तन करणं सुद्धा काळाची गरज आहे. त्याच्यानंतर आपल्याला मी सांगते आता दक्षिण पूजा. आता दक्षिण पूजा काय आहे बघा, दक्षिण पूजा गुरुची पूजा. आता जर का गुरु, आता आपण गुरुवर्य म्हणतो, गुरुवर्य, आता गुरु जर आपल्या घरी आले तर आपण आल्यानंतर उठून उभं राहायचं आहे, त्यांना बसायला आसन द्यायचं आहे. गुरु आणि नातेवाईकांची पूजा करायची. म्हणजे तुमच्याकडे येणारे पै पाहुणे नातेवाईक हे जरी आपल्याकडे जरी आता आले, हा चला या जय बसा बसा बसा, हे बोलणं आपलं कर्तव्य आहे की नाही? मग कर्तव्य असताना मग तो आला का, त्या दिवशी तो येऊन गेला, आता काय तुम्ही पुन्हा त्याचं काम आहे. इथून आतून किचनमधून आवाज आला, किचनमधून असा आवाज आला, त्या दिवशी ते येऊन गेले, जेवून खाऊन गेले ना, आता कशाला आलं? म्हणजे ह्या स्थिती आहेत. जर पाहुणा आपल्या घरी आला तर या बसा, त्यांना पहिल्या प्रथम पाणी द्या. आणि पाणी देताना कसं देतात? आमच्या आधुनिक महिला पाणी घ्यायचं टेबलावर असं आपटायचं, ही प्रथा आहे का? पाणी देण्याची सुद्धा पहिल्यापासून 2 हाताने पाणी द्या, आदरपूर्वक त्याचा सन्मान करा, आदरपूर्वक पाणी द्या. मग त्याला तहान नसली तरी तुमच्या हातातला तांब्या भांडं घेऊन तो 2 घोट तरी पाणी पिईल. पण तुम्ही त्या तांब्या ह्याच्यावर आपटला तर कोणी पाणी पिणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून पाहुण्यांचा आदर सत्कार करणे, पाहुणे आले गेल्यांचा आदर सत्कार. आता तो विरारवरून आलाय, वसईवरून आलाय, कुठून लांबून आलाय, इथून आपल्या रायगडवरून आलाय. मग चला काय किती वाजले, दुपारचे वाजलेले किती? चल लगेच ताट घ्यायचं, पुसायचं, भाऊ डाळ भात काय आहे तर हो तुम्ही काय घेणार? कॉफी घेणार, लस्सी मागवू, थंड घेणार? आता तुम्ही काय म्हणाल? मी आलोय विरारवरून, आता वाजले 2चा टाईम जेवणाचा झाला, लस्सी घेणार, थंडा घेणार, गरम घेणार, चहा घेणार की कॉफी घेणार? म्हणजे पाहुण्याला कसं स्वागत करायचं त्याच्यात त्याला कळतं. तो पाहुणा काय साधा सुद्धा ना, तोही तुम्हाला ओळखतो ह्या महिलेची काय ही आहे किंवा ह्या घरातल्याची काय किंमत आहे, किंमत नको ताई, मी आताच जेवून आलो, मी तर थांबत आहे, मला तुम्हाला कार्ड द्यायचं होतं मी म्हणून आलो होतो. आणि तो झटपट निघून जातो. का जातो निघून? तुम्ही येऊन आल्यानंतर त्याला पाहुणचारांना दुपारच्या वेळेत आलं तुम्ही घासभर त्याला जेवण देणं हे तुमचं कर्तव्य आहे.
हे कर्तव्य आहे दुसरं, हे मानवाचं कर्तव्य आहे. मानवाने त्याच्यासाठी आलेल्या पाहुण्यासाठी स्वागत करेल. तुम्ही चिकन मटण देऊ नका त्याला. जे आपल्या घरात यथाशक्तीने आहे ते द्या, ते त्याला द्या. पण बसा जेवून खाऊन जेवल्याशिवाय जायचं नाही. मग तो पुढच्या वेळेस सुद्धा तुम्हाला आदर सत्कार त्याच्या घरी सुद्धा तुम्हाला बोलवेल, तुम्हाला सुद्धा उडगुतून करेल. किंवा आजही असं होतं ते कधी येणार आहेत कोणत्या टाकेला काय, मग त्यांनी लगेच पराठी काढत नाही, ते पिक्चरला गेले ते इकडे गेले, पाहुणे येणार ते लगेच घराला टाळं लावून पैसा. अशा शिवाय आज अशा देखील घटना घडत आहेत. कारण माणसं टाळण्याचा म्हणजे नातेवाईक पाहुणे टाळण्याचे हे, तर त्यासाठी आपण भगवान तथागताच्या ह्याच्यातून शिवाला दिलेल्या उपदेशातून आपण त्याच्यात अनुभूती घ्यायची. तर आला गेल्याचा पाहुणचार करणं हे आपलं अर्थ कर्तव्य. त्यात जे काय असेल त्याला तुम्ही मोठ्या हॉटेलात नेऊ नका, जेवण मागवू नका बाहेरचं, पण घरचं तर आहे ना. आपल्या घरचा चटणी भात काय डाळ भाकर असेल की त्याला तुम्ही वाढा, हे तुमचं कर्तव्य आहे. आणि तो पाहुणा आला की कोणी आलं तरी आपण आदरपूर्वक काय उठून उभं राहायचं आहे. आल्यानंतर आपण आदरपूर्वक उभं राहायचं आहे. आणि तो आला हा बसा 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 तिकडे बसा, तिथे घ्यायचे काय इकडे बसा, आणि आपण त्याच जागेवर जागाच सोडणार. मग काय होणार? आपल्याला सुद्धा 2 मिनिटं उभं राहणं गरजेचं आहे. हे सुद्धा आपण जाणलं पाहिजे. का आपल्या काळात एवढ्या लांबून गाड्या घोड्यातून तो इथपर्यंत पोहोचलेला आहे, पण त्यासाठी आपण जागेवर उठून उभं राहणं गरजेचं आहे. चौथं आहे मित्र. आपले नातेवाईक यांचा सुद्धा आपण उत्तम पद्धतीने काय करायला पाहिजे, पाहुणचार करायला पाहिजे. आता त्याच्यानंतर पृथ्वी. आता पृथ्वी आणि आकाश, पृथ्वी आणि आकाश. आता ते आपण काही इकडे पाणी उडवतो. आता पृथ्वी काय आहे? पृथ्वी आहे नोकर चाकर. काय सांगितलं भगवत तथागत? नोकर आणि चाकर. आता नोकर आहेत ते पृथ्वी समान, म्हणजे काय सांगितलं ना, उपमा ती दिली आहे. कारण ते घरातलं सगळं काना कोपरा सगळे झाड लोट तुमच्या घरातली करतात, हो की नाही? आणि मग काही आता आमचे खाऊन पिऊन सुखी आहेत, त्यांच्याकडे नोकरांनी ठेवलेले आहेत, नोकर ठेवलेले आहेत. पण त्यांच्याशी कसं वागावं, काय बोलावं हे त्यांना आजही करतात. आता नोकरांनी मी पगार देते ना, पगार देते म्हणजे मोठे उपकार करते मी त्यांच्यावर नाही. तो सुद्धा माणूस आहे, त्याला माणसाला माणसासारखंच वागवा. तुम्ही जर मिठाईचा बॉक्स घेतला असेल किंवा कुणी तुम्हाला मिठाई दिली असेल आणि तुम्ही तिथं खात बसला असाल आणि तो नोकर बिचारा घरातून कटका मारतोय, झाडू पोता करतोय, तर त्याच्यातून तुम्ही उचलून त्याच्या मुलांना घे बाई, तुझ्या मुलांना घेऊन जा. मग तीच बाई तीच नोकराने तुमचे कानाकोपरा संपूर्ण साफ सुथरा करणार. म्हणजे तुमच्या कानाकोपऱ्याचा ती कचरा काढेल. आताच्या म्हणजे ज्या कामवाले आहेत त्या इकडे तिकडे झाडू मारतात, कटका मारतात, तर ह्या घरातून त्या घरात त्या घरात 10 घरांची कामं करतात. का करतात? कशा करतात? तर फक्त वरवर पोचा फिरवायचा, वरघराची काम करतात. आणि काही घरातले नोकर अगदी म्हणजे आहेत, त्यांच्या मुलांची लग्न नातवांची लग्न झाली तर ते एका घराचं काम सोडत नाही. कारण संपूर्ण विश्वास त्या घरच्यांचा विश्वास त्यांच्याकडे आहे. आता भंडारी घरी बसले, त्यांचे एक मित्र आहेत आमच्या आपल्या गोरेगावला, त्यांच्याकडे मी एक कामवाली लावून दिले. त्यात किती वर्ष झाले त्यांना नसेल माहिती, पण मी कामवाली लावली. मग ते आजही ते सगळं ते घरातलं काम, एवढं घर कुठे फिरायला गेली तरी ते सगळं नोकर चाकर सगळं घर त्यांच्या स्वाधीन असतं. आपल्याला ते कांबळे आहेत, ते गुरुजी आले असतील, कांबळे तर गुरुजी आले असतील, बौद्धचारी आहेत आमचे, पण त्यांची ती सगळं घरातला हे ती व्यवहार समजते. का व्यवहार समजते? विश्वासास पात्र आहे. तसा तुम्ही सुद्धा विश्वासास पात्र व्हा. त्यांना वागवण्याची पद्धत सुद्धा त्याच पद्धतीनं ठेवा. काही महिला आमच्या म्हणतात, अहो ताई कामवालं टिकतच नाही माझ्या घरी, किती कामवाल्या झाल्या, तिला बदललं हिला बदललं. आता तिला बदललं मग तुझ्यात बदल कर ना. तुम्ही स्वतःमध्ये बदल करा, त्यांना आपुलकीने वागवा, आपुलकीने त्याच्याशी बोला, तर त्या तुमचं काम चोख करतील. पैसा दिला म्हणजे काम झालं नाही, काय पैशामध्ये सगळं नाही, तर त्यांना आपण इतकंच वागणूक प्रेम आदर त्यांचा केला पाहिजे. अशा पद्धतीने नोकर चाकरांशी आपण कशाने वागलं पाहिजे? म्हणजे आदराने वागलं पाहिजे. आणि त्यांना काम कोणतं देणं कोणतं न देणं. आता समजा वयोवृद्ध आहे, एखादी वयोवृद्ध आहे, तर तिला काम कोणतं देणार तुम्ही, ते सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. आता पूर्वीच्या काही कपडे धुवायला द्यायचे,
झोपटाने झोपटायचे आता मशीने आले, पण पिळून वाळत घाला. मग असे जे कामं आहेत सोयीस्कर कामं तिच्याकडे द्या. मुलांवर नजर ठेवायला तिच्याकडे द्या. मुलाला भरवायचं असेल तुमच्या नातवंडाला तर तिच्याकडे द्या, तर ती आनंदाने प्रेमाने आदरून गोधरून त्या मुलाला भरवू. अशा पद्धतीने आपण नोकर चाकरांना सुद्धा आदराने वागवून करत. आता दुसरी पूजा आहे, आता तिकडे खडाळ्याकडे पाहते. दुसरी पूजा आहे आकाश. आता आकाश म्हणजे काय? आकाशाला आपण फुलं देऊन पूजा करायची आहे का? नाही. आकाश म्हणजे काय? भिक्खू. जे महास्थवीर आहेत ते भिक्खू आहेत, महास्थवीर आहेत. त्यांना आपण आपल्या ऑफिसमध्ये आपल्या ठिकाणी आलं तर पंचांग प्रणाम करणे. आता त्यांना पंचांग प्रणाम करणे म्हणजे कसं? आपण सांगितलंय 4 अवयवांनी म्हणजे 5 अवयवाने केलेल्या वंदनेला पंचांग प्रणाम असे म्हणतात. आता ऑफिसमध्ये आले वंदनामी म्हणते, वाटेत तुम्हाला मिळाले असेल तर वंदनामी म्हणते. वंदनामी म्हणते बोलणं आपलं कर्तव्य आहे. काय भगवा वस्त्रधारी आपल्या बाजूने जात आहे मग तो कोणताही संस्थेत कोणताही संत आहे, तो कोणत्याही संत आहे, पण चिवर आहे ना, मग चिवराला महत्व देऊन वंदनामी बनते. वंदनामी बनते आपण त्यांना केलं तर ते तुम्हाला तुमचं वंदन स्वीकारतील आणि त्यांना दान पारमिता पार करेल. तुमच्या खिशात किती पैसे आता 10, 5, 20 रुपयाची नोट असेल ती आपण स्वहस्ते त्यांना देणे, दान देणे. देऊ की नको, करू की नको असं केल्या तुमच्या मनाला शांती मिळत नाही. करावं तर मनापासून करायचं, नाही तर नाही केलं तरी चालेल, नाही केलं तर चालेल, पण मनापासून त्यांना दान देणं आपलं कर्तव्य. कारण आपल्या समूहाच्या बळावर तो भिक्षू संघ जगत असतो, आहे की नाही? उपासकांच्या नावावर जगतो की नाही? म्हणून आपल्याला त्यांना दान पाहिजे. आता वर्षावस आहे, वर्षावसाला भोजन दान देणं. आता आम्ही त्या काळी त्या जवळपास होतो, आम्ही तिकडून भोजन करून भिक्षूला दान पारमिता केली. आता आम्ही म्हणजे कल्याणाला येणं जाणं शक्य नाही, डबे कसे नाचवायचे, घ्यायचं कसं द्यायचं का, मनात इच्छा आहे, मनात इच्छा आहे, पण इच्छेला पण कधीतरी आपल्याला प्रबळ होते. आणि अशा पद्धतीने आपण या म्हणजे ज्या गोष्टी आहेत आपल्या मनाने स्वीकारल्या पाहिजे. म्हणजे जबरदस्ती नाही, त्यांनी सांगितलं म्हणून नाही, माझ्या मनाला पटलं म्हणून मी करणार. आणि तुम्ही मनापासून करणार तर आपल्याला त्या कुशल कर्माचं कुशल फल मिळेल. आणि कुशल कर्माचं फळ मिळण्याशिवाय भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत आहे आणि त्या कर्मसिद्धांतापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि आपल्याला ती गोड सुग्रासाची फळं म्हणजे बौद्ध धर्माची फळं चाखायला मिळणार आहे. आणि तुम्ही आता आलात, आपला वेळात वेळ काढा, एवढा पाऊस आला आहे, पाऊस असून सुद्धा देखील तुम्ही इथे तपत आहात, त्याबद्दल तुमचे खरोखर मी मनापासून तुमचं स्वागत करते, तुमच्या प्रति मंगल कामना करते. आणि जो माझा विषय आहे तो मी विषय इथं संपवते. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान.